आता उघडले या स्पर्धेमध्ये किंग ट्रॉफीमध्ये दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय. सलामी जोडी मैदान दाखल सुद्धा झाली. सोनू भोईर आणि विकास जाधव ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. आरबीएस उंबाडे संघाच्या पहिले षटक घेऊन येत गोलंदाज केजू मुंडे. ओमसाई आगासन संघाच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. पहिल्या चेंडू आपण पाहतोय सन्मान दिलाय कारण की 5 षटकांची मॅच आहे. आपण पाहतो मिडॉनवरनं कुणाल खूप वेगाने येत आहेत आणि सिंगलने खातं उघडलं होतं ते आरबीएस उंबाडे संघाचं सोनू भोईर एका धावेने खातं उघडतायत. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही सिटी 100 बाईक पाहतायत. माजी सरपंच काटेगावचे उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्यानी बाईक आम्हाला उपलब्ध. या बाईकवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. एकच वादा राजू दादा हे नाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळते. केजू इथे हलकसा अपील केलं होतं आणि स्क्वेअर लेगच्या पंचाने फलंदाज बाद घोषित केलाय. तो फलंदाज बाद आहे. इथे विकास जाधवच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का लागतोय तो आरबीएस उंबाडे संघाला. ते बाद झालेत 0 वरती. पहिला धक्का लागलाय तो उंबाडे संघाला. 1 या धावसंख्येत आणि 3ऱ्या क्रमावरती फलंदाज येतात ते भूषण जाधव येत आहेत. केजू गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार आणि इथे डायरेक्ट हिट. फलंदाज सोनू भोईरची खेळी समाप्त. सांघिक यश मिळाले. काय क्षेत्ररक्षण दाखवले ओमकार पाटीलने डीप मधनं आणि फलंदाज सोनू भोईरलाही मैदान सोडावं लागेल. आरबीएस उंबाडे संघाला लागणारा हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. भूषण जाधव 2 भावंड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काय क्षेत्ररक्षण गेलंय. कौतुक करेल मी ओमकार पाटील. याच क्षेत्ररक्षणासाठी ओमकार पाटील जाणले जातात. तेवढेच चांगले गोलंदाज आहेत आणि तेवढेच चांगले फलंदाज सुद्धा आहेत. मयूर जाधव येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला भूषण जाधव आहेत. सांघिक यश मिळाले अगसन टीमला. पहिलं यश केजूला मिळालं. 2 बाद 2 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसाची ही दुसरी लढत. यानंतर कोळेगाव विरुद्ध बेतवडे बी. रवींद्र संतेचं आगमन होतोय. हार्दिक स्वागत. आगरी समाजाचा अभिमान स्वाभिमान रवींद्र संते आणि भारतीय संघामध्ये तुम्ही त्यांना पाहत असता. अप्रतिम खेळाडू आमच्या व्यासपीठामध्ये आगमन झाले. रवींद्र संतेचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय किंग ट्रॉफी मध्ये. एक धाव मिळते ते भूषणला.
धावसंख्या 3, 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आरबीएस उंबरठे संघ आपण पाहतोय किंग ट्रॉफी मध्ये त्यांना पाहताय तुम्ही. यानंतर कोळेगाव विरुद्ध बेतोडे बी मध्ये सामना पाहू शकाल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल अ गटातील. सामने कोणत्या गटात येतील आहेत हेही तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. केजू मुंडे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. यष्टिरक्षक फ्लँक स्लिप मध्ये आपण मोनिशला पाहतोय. शॉट फाईन लेगला विनायकला पाहतायत. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. विनोद आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला घेतलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या जे संघ या स्पर्धेत खेळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय मिड ऑफच्या दिशेने. टिनू बेडेकर खूप वेगाने आले होते. एक धाव जरूर मिळेल मयूर जाधवला. मयूर जाधव एका धावेने खातो गोडतोय. चार धाबा धपल कधी लागलेत. केजू गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी एंड कडनं. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. निल्सन खूप वेगाने आलेत. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात. एक फलंदाज धावचीत बाद झालाय आणि एक फलंदाज आपण पाहिलं तर झेलबाद झालाय. त्यामुळे पहिल्या षटकाचं समीकरण आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्यात. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल 5 षटकं फेकण्यासाठी. खडी चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ राहिला होता. ओमसाई आगासन संघाचा आपण पाहिला उपविजेता संघ ठरला होता. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज नागराज येत आहेत. पहिल्या षटकात फक्त 5 धावा म्हणजे पहिल्या षटकात थोडासा बॅकवर्डवर आहे आरबीएस उंबरठे संघ. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतायत. डीप बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवलाय केजूने. एक वेगळी प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळते. मिड विकेट लॉंग ऑन अशी 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नागराज गोलंदाजी मार्कवर. उसागर गाव एंडकडून इथे मात्र चेंडू हवेत आहे. कबरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच धाव इथे मिळेल. बघा चांगलं क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप मध्ये टिनू बेडेकर आहेत. शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं तर करण बेडेकरला तुम्ही पाहताय. मिडॉपला स्वतः केजू मुंडे आहेत. यष्टिरक्षक कॅप्टन निल्सन मडवीला तुम्ही पाहताय जो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहेत. ज्या प्रकारे इंटरनॅशनल आपण बऱ्याच वर्ष माहीला पाहिलं. महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचे कॅप्टन म्हणून ते नेहमीच यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असायचे. निल्सन सुद्धा नेहमीच यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असतात. पाच धावा आपण पहिल्या होत्या पहिल्या षटकात. 6 धावा झाले जातात मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होते. सलग 2 सामन्यात आपण बिंदास पाटील आणि सचिन कडू यांना पंचांच्या भूमिकेत पाहतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर 8 ते 9 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. त्यामुळे कसरत असणारे बिंदास पाटील असतील सचिन कडू यांची. 6 धावा धापालकती लागल्यात. धावांसाठी थोडंसं जरूर संघर्ष करावा लागतो. कारण गोलंदाजी चांगली होते. टीम ओमसाई आगासन संघ तुम्ही पाहतायत. नागराज राठी मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक टिनू खूप वेगाने आलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धावांचा नक्कीच अवधी होता. 2 धावा इथे मिळतात त्या मयूरला. मयूर जाधव स्ट्राईक एंडला आणि नो स्ट्राईक एंडला भूषण जाधव. 8 धावा तुम्हाला धापलकवती पाहायला मिळत आहेत. नागराज उसारगर गाव एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतो. राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला खूप वेगाने आलेत. विराज मुंडे तिथे आणि चूक होणार नाही. फलंदाज भूषण जाधवची खेळी समाप्त होईल. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये 8 या धावसंख्या होती. आपण पाहिलं तर मयूर जाधव बॅक टू द पॅव्हेलियन.
भूषण जाधव अजूनही मैदानाचे आहेत आणि आता मात्र दिगेश म्हात्रे येत आहेत. दिगेश म्हात्रे संघ जरूर थोडासा अडचणी तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येत अजून एक धक्का लागलाय. आमच्या सोबत तुम्ही पाहतायच आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपरचे आणि स्कोरच्या भूमिकेत राहुल भाई यांना तुम्ही पाहतायत जे ब्राह्मण करोलेचे आहेत. ज्यांच्या संघाचे आपण पाहिले तर महाराष्ट्रभर त्यांचा संघ तुम्ही पाहत असता. जागृती स्पोर्ट डोंबिवली, जागृती 11, कॅप्टन विशाल म्हात्रे 5 स्पर्धा सुद्धा जिंकल्या आहेत आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आपण पाहिलं तर हलकसं अपील केलं होतं तिथे निल्सनने. पण सांगतात की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये किंग ट्रॉफी 2021 ही तुम्ही अनुभवतायत. वेताश्वर क्रिकेट संघ भुसारगर आयोजित ही स्पर्धा. बघा पडद्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसलेत, त्यांना विनंती असेल की आपण पडद्याच्या बाहेर बसायचे. धन्यवाद प्रेक्षक माईबाप, असं सहकार्य तुमचं असू द्या या स्पर्धेत 4 दिवस. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका अखेर धावा आहेत त्या फक्त 8. पहिल्या षटकात धावा होत्या 5, या षटकात नागराजने धावा दिल्या फक्त 3. पुढची मॅच कोळेगाव विरुद्ध बेतवडे बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपल्या टी शर्ट घेऊन आपण टॉस साठी सज्ज राहायचे. पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्येच भाई पाहायला मिळते. तुम्ही तोही वेळ थोडासा वाचणार आहे. विनोद संदीप फुटाणेचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. भरपूर संख्येने प्रेक्षक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आताच खूप चांगली स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली. जयगाव देवी कोळेगाव संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा फडकेपाडा संघाने जिंकली आणि उपविजेता संघ ठरला तो हर्ष 11 वडोली सी. 2 षटकात आपण विनोद पाहिला तर 8च धावा आहेत. म्हणजे सरासरी विनोद पाहिली तर 4.00 म्हणजे इथून धावा कराव्या लागतील विनोद. कारण समोर तुमच्या संघ पाहिला तर ताकदवान संघ आहे. खाडी चषकाचा उपविजेता संघ आहे. अनेक स्पर्धांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 ते 7 ट्रॉफी जिंकलेत आगासन संघाने सुद्धा. हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जास्त धावा कराव्या लागतील. चांगलं टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. केजू दुसऱ्या स्पेलमध्ये इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगाने सीमा पार जाईल. हा येणारा संघर्षमय चौकार दिगेश म्हात्रेच्या बॅटमधून. जेवढे तुम्ही कटआउट पाहतात मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष साहेबांचे कटआउट आणि ज्या त्या कोणत्याही कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर विशाल म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. आपले सर्वांचे लाडके आमदार एकच वादा राजूदादा यांच्या कटआउटला सुद्धा चेंडू डायरेक्ट लागला तर विशाल म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वेग, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय आणि वेगाने इम्प्रेस केले नेहमीच केजू मुंडेने. वेगवान चेंडू होता तिथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. वेगाने इम्प्रेस नेहमीच केले. हातावरती नियंत्रण असणं सुद्धा खूप गरजेचं आहे विनोद पाटील. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून फायदा नाहीये. अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अमरने 3 वाईट चेंडू टाकले होते, त्याच्यासाठी सुद्धा वेग भरपूर होता. हा चेंडू तिथे खेळून काढतोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव मेल. ओमकार पाटील आहेत लॉंगॉनला. 1 धाव इथे मेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 13. 3 गडी बाद. कारण विकेट टॉसला या स्पर्धेत भरपूर महत्व आहे. सामना बरोबरी सुटल्यात सर्वप्रथम विकेट पाहिले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी सर्व आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीनच मिळेल. 2 षटकानंतर मात्र चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. 13 धावा धावपाल कधी लागले. 3रं षटक मार्कस असताना 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. आरबीएस उंबाडे विरुद्ध ओमसाई आगासन. ओमसाई आगासन संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत निर्णय त्यांचा योग्य ठरलाय. हा चेंडू तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये.
कव्हरचं क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावले होते. एक धाव तर पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आल्यात. कुणाल होते क्षेत्ररक्षक. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापा धावा लागतात त्या 15. सिंगल डबलला इथे विनोद प्राधान्य दिलं जाते कारण सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि सिंगल डबलला प्राधान्य देतात कारण मोठे फटके येत नाहीये. कारण केजो मुंडे दुसऱ्या स्पेलमध्ये आले त्यामुळे थोडंसं संयम पाळावा लागतोय बर्डे संघाच्या फलंदाज. इथून त्यांना माहिती आहे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज ओमसे आगासन टीमला वापरावे लागतील. केजू गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मध्ये सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. मोनिशला बीट करून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने सीमा पार जाईल. हा चौकार. धावसंख्या 19. या षटकात नक्कीच धावा येत आहेत. केजूच्या षटकात आतापर्यंत 11 धावा आल्या आहेत. या वर्षी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये वेगळी संकल्पना काय असेल तर नक्कीच विनोद पाण्याची व्यवस्था आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे ड्रिंक्स होणार नाही. आणि अजून एक वेगळा नियम आपण या स्पर्धेत पाहिला तर कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाहीये पण जर न विचारता. आयोजक जाऊ शकतात. 12वा खेळाडू जाऊ शकतो मात्र त्याच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ शकत नाही. हा एक चांगला नियम आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचे धावा झाल्या त्या 20. 2 षटकात धावा होत्या 8. या षटकात धावा आल्या त्या 12. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचे धावा झाल्या त्या 20. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन सज्ज राहायचे कोळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध बेतवडे बी. विश्वास पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. चला कॅप्टनने टॉस साठी यायचंय. कोळेगाव आणि बेतवडे बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच यायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. नक्कीच खेळाडू जलपान करत असताना या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कॅप तुम्हाला सरळ घालायचे ज्यावेळी तुम्ही मैदान उतराल. एक चांगली शिस्त घडली विनोद आपण पाहिलं तर ज्यावेळीपासून ग्रामीण संघटनेची स्थापना झाली. ट्रॅक टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी. या स्पर्धेत सुद्धा हा नियम आहे. जर तुमच्या ब्लॅक ट्रॅक असतील तर सर्व खेळाडूंना ब्लॅक ट्रॅकच घालावे लागतील. व्हाईट असतील तर व्हाईटच आणि टी शर्ट तुम्हाला आयोजकांकडून दिली जाईल. कॅप जर तुमची स्वतःची असेल तर ती तुम्हाला सरळ घालायची आहे. आणि बरेचसे खेळाडूंना एक सवय असते विनोद. बरेचसे खेळाडू ट्रॅक पॅन्ट जेव्हा घालतात त्यावेळी मैदानात उतरल्यानंतर बरेचसे खेळाडू ट्रॅक पॅन्ट वरती करतात. पण तेही चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये. लाईव्ह टेलिकास्ट आहे. SMD स्पोर्ट लाईव्ह तुम्ही पाहतात. पंकज माळी आणि भूषण पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. युट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे किंग ट्रॉफी 2021 आणि हा चेंडू तुम्ही पाहतात कव्हरच्या दिशेने खेळून काढतात. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. भूषण जाधवच्या बॅटमधून येणारा हा चौकार. तो 24 धावा या धावफलकावरती लागतात. मी मगाशी उल्लेख केला केजू मुंडेच्या 2 षटकांचा स्पेल संपल्यानंतर नक्कीच आहे भूषण जाधवला माहिती आहे की 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्यानंतर मी 12 चेंडूमध्ये 25-30 धावा करू शकतोय. त्याला चांगलं ठाऊक आहे. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि त्याचमुळे त्याने संयम पाळला ज्यावेळी गोलंदाजी केजू करत होते. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज भूषण जाधवच्या बॅटमधून. तर 20 धावांची भागीदारी आतापर्यंत झाली आहे भूषण आणि दिगेश मात्रेच्या माध्यमातून. धावा येत आहेत. ही 2 खेळाडू असे जे कधी धावांची गती
वाढू शकतात मैदानामध्ये. धावफलका धावा लागल्या त्या 28. 3 षटकाखेर 20 होत्या. या 2 चेंडूमध्ये 2 चौकाराला धावा झाल्यात 28. ओमकार राईट मोर द विकेट. डाउन द विकेट. पुढे आले, चेंडू खेळून काढतायत. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्राशी खूप वेगाने येत आहेत, मात्र चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा सलग 3रा चौकार भूषण जाधवच्या बॅटमधून. बत्तीस धावा झाल्यात. सलग 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळतात विनोद. आणि त्यामुळे थोडीशी चर्चा आता करावी लागते आकर्षण टीमला, कारण धावा येत नव्हत्या, आता धावा येत आहेत. 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. ओमकार राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र तुम्ही मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 34. 4 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत ओमकार पाटीलने. त्यामुळे धावा झाल्या 34. 5 षटकांची मॅच. पहिला सामना उसाटणे संघाने जिंकलाय. मानपाडा संघाला त्यांनी पराभूत केलं आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू मात्र हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र कॉल विनायकने दिला. शॉट फाईन लेगला चांगला झेल टिपलाय. फलंदाज भूषणची खेळी ते होईल समाप्त. चौतीस धावा झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो उगम शेलार. चार गडी बाद. 34. RBS उंबाडे संघ प्रथम फलंदाजी असताना 60 धावा तुमच्याकडे सेफ असू शकतात या क्रीडांगणामध्ये. 55 ते 60 धावा विरोध जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर. ओमकार वेगवान चेंडू होता बघा, वेग प्रचंड आहे. मात्र काही चेंडू आपण पाहिले तर खराब ओमकारने फेकले होते. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटका अखेर धावा झाल्या त्या 34. 4 गड्यांच्या मोबाईल दिगेश मात्रे आणि उगम शेलारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून विनोद 15 ते 16 धावा आल्या. 50 धावा झाल्या. 50 धावा जर झाल्या तर फाईट करू शकतो RBS उंबर्डे संघ. मध्ये धावा कराव्या लागतील, कारण समोरचा संघ सुद्धा आपण पाहिला थोडासा फॉर्म मध्ये जरूर आहे. कारण की आतापर्यंत 7 ते 7 स्पर्धा, 7 चॅम्पियनशिप त्याने पटकावल्यात. 7 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आतापर्यंत आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज विराज मुंडे. विराज मुंडे आणि करण बेडेकर आपण पाहिलं तर खाडी चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे 2 खेळाडू मानकरी ठरले होते. त्यांचे पॉइंट 118 होते. दोन्ही खेळाडू एकाच संघामधले होते. राहुल मुंडेला सुद्धा तुम्ही पाहतायत आज इन ऍक्शन मध्ये. शॉट मिड विकेटला विराज मुंडे येत आहेत. शेवटचं लढत थोडंसं फास्ट घ्या. पुढची लढत असेल कोळेगाव विरुद्ध बेतवडे बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने 7 चेंडूंवर टॉस होईल हे लक्षात घ्या. बेतवडे बी संघाचे संघटक आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. चेंडू हवेत आहे. टिनू बेडेकर जज करतायत आणि फलंदाज होईल बाद. उगम शेलारची खेळी ते होईल समाप्त. 5वा धक्का मैदानामध्ये 34 या धावसंख्येवरती RBS उंबाडे संघाला.
मात्र स्ट्राईक एंडला दिगेश मात्रेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, वेगवान चेंडू, प्रचंड वेग. ज्या प्रकारे तुम्ही केजू मुंडेला पाहता त्याच शैलीची गोलंदाजी आपण पाहिली, त्याच वेगाची गोलंदाजी विराज मुंडेकडनं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्याकडे सुद्धा प्रचंड वेग आहे. आणि आता मात्र 2020-2021 सीझनचा आपण विनोद विचार केला तर विराज मुंडेने खूप चांगली गोलंदाजी केली. खास करून विराज पलावा सिटी एनकडनं राईट मोर द विकेट. इथे एज लागते आणि फलंदाज दिगेश मात्रेची खेळी समाप्त होईल. अजून एक गडी बाद करण्यात यश मिळाले ते गोलंदाज विराजला. फलंदाज दिगेश मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षय पाटील येतात नवीन फलंदाज. 3 चेंडूमध्ये विराजने एकही धाव दिली नाहीये. विराजला आपण पाहिलं तर जागृती 11 डोंबिवली संघाबद्दल सुद्धा संधी मिळाली होती मुरबाडच्या स्पर्धेमध्ये खुल्या गटातनं. ज्या ज्या खेळाडूने चांगला खेळ केला त्याला नक्कीच जागृती 11 डोंबिवली या संघामध्ये संधी मिळाली आहे. इथे मात्र हलक्या त्यांची डोक्यावर गोडदे बॉटोपेनचा वापर केलाय. क्षेत्रशे डीप कव्हरवरनं खूप वेगाने येत आहेत. मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडूत एकही धाव आली नव्हती. पस्तीस धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूत एकच धाव दिले. चला कोळेगाव आणि बेतोडे बीच संघ पूर्ण टीमला घेऊन यायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय विराज. वेगाने इम्प्रेस करतोय, चेंडूची गती कमी करतोय. त्यामुळे फलंदाला थोड्याशा अडचणी आल्यात. आमचे डीजे मास्टर सुद्धा तुम्ही पाहिले तर आगासन गावचेच आहेत राज, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. शेवट आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला कोळेगाव आणि बेतोडे बी दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन यायचे आणि ही सूचना सर्व संघांना आहे. आणि विराजची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये फक्त एक धाव दिली आणि 2 फलंदाज त्याने बाद केलेत. तर चला दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या खेळाडूंना सर्वांना घेऊन या. रवींद्र संते आपल्या टीमला घेऊन या पूर्ण आणि बेतवडे बी संघ चला सर्वांनी या. वारंवार बघा या स्पर्धेचे संघ खेळतात त्यांना एक विनंती असेल की टॉसला आम्ही जेव्हा मी बोलू तुम्हाला ते पूर्ण टीमला घेऊन यायचे. आपला एक फोटोही घेतला जाईल त्यामुळे थोडं सहकार्य करा. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. तर लक्ष आपण पाहिलं विनोद RBS उंबाडे संघाने 6 गडी बाद 35 धावा केल्यात आणि 36 धावांचं लक्ष आहे ते ओम साई आगासन संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल अ गटातील कोळेगाव त्यांच्या विरुद्ध बेतवडे बी. टीमचा फोटोही घेतला जातोय. विनोद बरेचसे नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात रवींद्र संते यांच्या संघामध्ये. आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू आपण पाहिलं अंडर 21 चे सुद्धा आहेत. नामदेवकर बेडेकर सुद्धा बघा बॅट घेऊन येत आहेत. बिग सपोर्टर आहेत विनोद. नामदेव बेडेकर म्हणजे बिग सपोर्टर आगासन संघाचे. विशाल मात्र चेंडू चेक केलाय तो लगेच द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. बॉल चॉईस तुम्हाला लगेच आधीच करायचे.
सर्व खेळाडूंना फ्रुट्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. लक्ष आपण पाहिलं तर 36चे विनोद असं वाटलं होतं उंबाडे संघ जास्त धावा उभारेल, मात्र विराटच्या षटकात एकच धावा आली शेवटच्या. त्या षटकात 10, 15, 12 अशा धावा यायला हव्या होत्या. शेवटच्या षटकात नेहमी आपण पाहिलं तर धावा येतात. चला टॉस साठी सुद्धा यायचे. बेतवडे बी कोळेगावचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर 36 धावांचं लक्ष बघा. 12 खेळाडू या सातत्याने आम्ही सूचना करतोय. यानंतर मॅच असेल काटे शिडून आपल्यालाही 12 खेळाडूंना घेऊन यायचे इनिंग ब्रेक मध्येच. बेतवडे संघ मागच्या वर्षी तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी लागली आणि त्या 2 धावांनीच तुम्ही मॅच गमावली आणि इथे वेळेवर उपस्थित राहिले नाही तर पुन्हा 2 धावांची पॅनल्टी लागू शकते अशी सूचना आयोजकांनी केली आहे. आणि जे आयोजक सूचना आम्हाला देतात विनोद, ती सूचना आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. विशाल मात्रे म्हटल्यानंतर तुम्हाला कोणती पॅनल्टी लागेल हेही सांगू शकत नाहीये. तो 36 धावांचं लक्ष आहे. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी मित्र भोपरचे प्रतिम समालोचक खूप चांगले गीत सुद्धा त्यांच्या माध्यमातून लिहिले जातात. जाऊया आपण विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच नितीन. तमाम लाडके रसिकांचं पुनश्च किंग ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना उंबर्डे वर्सेस ओमसाई आगासन मध्ये 36 धावांचं एक माफक लक्ष ओमसाई आगासन संघाला पूर्ण करायचं आहे. सलामीला करण आणि निल्सन, तर गोलंदाजी मार्कवर रोहित. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र खूप जास्त उसळी नक्कीच देण्याचा प्रयत्न. टॉस केला होता चेंडू आणि 1 बाउन्स या ठिकाणी नक्कीच वॉर्निंग दिली जाते. पहिला चेंडू डॉट येते रोहित. 36 धावा करायच्या. स्ट्राईकला आपण पाहताय त्यावेळेस फलंदाज करण आणि निल्सन असे 2 सलामीवीर या संघाचे अत्यंत भरोशाचे विश्वासाचे हे 2 फलंदाज. 36 धावा करायच्या. 7.20 हे आस्किंग रेट आहे विजयासाठी. हो, यावेळेस जाऊ दिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा ते पंचांचा वाईटने. नक्कीच इथे धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 36 धावा करायच्या. 36 धावांचं संरक्षण उंबाडे संघाला करायचंय. होणार का प्रश्न आहे, पण क्रिकेटमध्ये आपण असे कित्येक विक्रम पाहिले. कमी धावसंख्येचं संरक्षणही होताना आपण पाहिले, पण त्यासाठी तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असायला हवी. यंदा आपण नाईट स्पर्धेमध्ये नामदार चषकमध्ये पाहिलं होतं. 20 धावा करताना विक्रोलियन संघाला किती नक्की संघर्ष करावा लागला होता. 5 षटकात त्यांना 20 धावा करायच्या होत्या. उमर 11 संघ समोर होता. 1-2चा सामना आला होता. म्हणजे कुठलीही धावसंख्या कधी विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नसते. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर नक्कीच. यावेळेस स्टिअर करताय त्या ठिकाणी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या धावपल करते आपण पाहताय. 2 दरम्यान 3 धावा झाल्या. दरम्यान महेंद्र म्हात्रे यांचं आगमन झाले. संघ नक्कीच नांदेड संघ तुम्हाला खेळताना दिसेल. महेंद्र म्हात्रे अर्थातच यंदा स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक संघांना ते पुरस्कृत करतायत. मग ते ग्रामीणचे संघ असतील किंवा व्यावसायिक संघ. तर नक्कीच वाकान संघ हा देखील दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने खेळताना आपण पहिला पुरस्कर्ते होते आपण पहिला तर महेंद्र म्हात्रे. डोंबिवलीची स्पर्धा जिंकून नक्कीच दीपक दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. 3 ही धावसंख्या धावपलका होती. पुढे आले फ्रंट फुटवर डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. षटकार. फ्रंट फूट व स्टेप आउट झाले होते. 2 पावलं पुढे येत चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप
घुटना टेक और तमाशा देख, षटकार. कामगिरी आमचे यावेळेस नक्कीच राज आणि त्यांचे ऑपरेटर सिद्धेश बैकर. धावसंख्या धावबॉल करते ती म्हणजे एकूण 15. पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त होत्या 3, पण त्यानंतर आपण पाहिलं तर हे आक्रमण पाहायला मिळालं. टॉस आपण करणार आहोत. तर दीपक दादा प्रतिष्ठानचे सर्वेसर्व महेंद्र म्हात्रे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू, त्यांना विनंती करेन आपण यायचंय. 3 षटकानंतर टॉस करणार आहोत अशी नक्कीच माहिती मिळते. तर पहिले षटक नक्कीच 15 धावांचं राहिलेले, अजूनही 21 धावा करायच्या आहेत विजयासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच जबरदस्त बॅटिंग करण यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. खूप चांगल्या लयमध्ये आहे तो आणि खूप चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय आणि ही नक्कीच आगासन संघासाठी एक जमेची बाब आहे. हो, यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेने हा झेल झालाय ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. फलंदाजांनी नक्कीच निराशा केली उंबाडे संघाच्या. खरं तर उंबाडे संघ एक अत्यंत ताकदवर संघ आहे, पण आज त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. त्याच्या विपरीत आगासन संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली. विशेष करून केजूची 2 षटकं अत्यंत चांगली राहिली आणि त्यामुळेच उंबाडे सारख्या संघाला इथे 35 धावांवर रोखण्यामध्ये यश आलं आगासन संघाला. आणि धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र धाव फलकावरती 17 ही धावसंख्या आपण पाहतात. अजूनही 19 धावांची गरज आहे. स्ट्राईकला निल्सन, गोलंदाजी मार्कवर निलेश. हो, यावेळेस आधी खरं तर पुढे आले होते, पण शेवटच्या क्षणी पहिल्या चेंडूमध्ये फारशी गती नव्हती. टप्प्यापर्यंत चेंडू थोडा बाहेर निघाला आणि बॅकफुट जाऊन हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळले कव्हर पॉईंटच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट ठाऊक आहे दोन्ही फलंदाजांना. इथे फारसं दडपण नाहीये. पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर हा जो दबाव होता तो खरं तर नक्कीच ट्रान्सफर झालाय. आपण पाहिला तर यावेळेस उंबरडे संघावरती धावा धावफलकावरती 19 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना एका बाजूने पूर्णपणे झुकताना आपण पाहतायत. पारड जड आहे यावेळेस आगासन संघाचं. निलेश, हा चेंडू टॅप केला, ब्लॉक शॉट, डिफेन्सिव्ह. अत्यंत चांगला चेंडू होता आणि हे नेहमी आपण म्हणत असतो की एक चांगल्या फलंदाज हे लक्षण असतं. तो चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूवर मात्र नक्कीच तो आक्रमण करतो. आणि ते आपण पाहिलं. दोघंही मी नेहमी म्हणत असतो की तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहेत. दोघंही सरळ बॅटने खेळणं पसंत करतात. चेंडूच्या मेरिटनुसार खेळत असतात. चेंडूची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार त्यांची फलंदाजी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. स्ट्राईकला करत, यावेळेस शॉट ऑफ लेंथ या हाफ ट्रॅकर वरती चिटकवलेला आहे. 6 धावांचा स्टिकर, सिक्सर. लवकर पिक करतात. पूल तर अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतात. पूल असेल, हुक असेल आणि फुटवर्क यंदा अत्यंत चांगलं करणचं पाहायला मिळतंय. पद्धत, लालित्य हे फार महत्त्वाचं असतं बॅटिंग करताना. यावेळेस मिस टायमिंग, बॅटची कडा लागली होती, पण नशीब बल्लवत्तर. चेंडू मात्र नो मॅच लँडमध्ये पडतोय आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचला. आता मात्र आपण पाहतो त्यावेळेस 27 धावसंख्येवरती 9 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने संघ कूच करत असताना एक चांगली भागीदारी मैदानावरती. स्ट्राईकला निल्सन, मडवी. ओ, यावेळेस पुन्हा एकदा आधी खरं तर बॅट नक्कीच बॅटचा फेस ओपन करत होते, पण नंतर पाहिलं चेंडू संत गतीने आला आणि इथे निलेशने मात्र नक्कीच हेरलं की फलंदाज पुढे येत आहेत आणि त्यानंतर रक्षात्मक पद्धतीने खेळून 1 धाव पूर्ण करतात. अशा प्रकारे 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28. 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. उंबरडे म्हटले की तुम्हाला भगवा चषक हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं
अत्यंत नामवंत अशी स्पर्धा दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन मोठ्या थाटामाटात केलं जातं उंबरठ्याच्या मैदानावरती. आणि या सामन्यात हा संघ खेळताना दिसते. प्रथमच हा संघ आला. संघ नायकाने नक्कीच आयोजनाचं कौतुकही केलं आणि या मैदानाच्या सभोवती जे परमनंटली कायमस्वरूपी जे प्रेक्षक कक्ष बनवण्यात आले त्याचं खरोखर कौतुक करण्यात आलं. हे व्यासपीठ देखील आपण पाहता कायमस्वरूपी या ठिकाणी बनवण्यात आले आणि या मैदानावरती फक्त उसळगरच्या स्पर्धा होतात असं नाही तर इतर गावांनाही एक ही पर्वणी असते कारण मैदान हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्यासोबत भाई नक्कीच चांगलं स्कोरिंग करत असताना भाईचा लाडका संघ नायक आयोजकाच्या भूमिकेत सिंहगडची स्पर्धा जिंकली तेव्हा मी नक्कीच करवले गावामध्येच होतो आणि भाईचं मन मात्र त्या स्पर्धेमध्ये नव्हतं कारण ब्राह्मण करवले प्रीमियर लीग सुरू होती पण भाईचं लक्ष संपूर्ण सिंहगड स्पर्धेवरती होतं आणि विशाल मात्रेने जे नेतृत्व केलं आणि त्या स्पर्धेमध्ये संघ विजयी झाला. यंदा 5 ते 7 ट्रॉफीज जागृती स्पोर्ट्सच्या नावाने. जागृती नक्कीच भाईच्या लाडक्या सुपुत्रीचं नाव आहे आणि हा संघ खूप चांगली कामगिरी करतो. भाईचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण खेळाडून आपण कशा प्रकारे पुढे नेऊ ओपनच्या माध्यमातून हा प्रयत्न भाई सातत्याने करत असतो. हा चेंडू यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने झेल टिपला गेलाय. पहिला धक्का लागतो मैदानावरती. निल्सन बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावपलकावरती 28. अजूनही 8 धावांची गरज आहे. दरम्यान बेतोडे गावचे सदाशिव पाटील यांचं आगमन झालेले. बेतोडे संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल समोर. नक्कीच कोळेगाव संघ कोळेगाव म्हटलं की नक्कीच रवींद्र संदे खरं तर अभिमान हा कोळेगावचा कधी भारताचा अभिमान बनला नक्कीच कळालंच नाही आणि इतक्या झटपट रवींद्र संदेने खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमधून जी भरारी घेतली तो मात्र थेट आपण पाहतो विश्वचषकमधील त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. आणि इंटरव्ह्यू तेव्हा त्याचा आम्ही पाहिला एबी माझ्यावरती नक्कीच आमचाही कंठ दाटून आला. अभिमान वाटला. आगरी समाजाला अभिमान वाटावी अशी कामगिरी. भारताची जर्सी परिधान करणे खरोखर देशासाठी केल्याने हा सर्वोच्च हा सन्मान असतो बहुमान असतो. यावेळेस क्षेत्ररक्षक झेल टिपतायत आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. नागराज धावसंख्या धावपलकावरती 8 स्थिरावलेली 8 धावा अजूनही करायच्या आहेत आणि तर दीपक दादा म्हात्रे यांच्या नावाने नक्कीच टी शर्ट महेंद्र म्हात्रे यांनी दिलेले आहेत. दीपक दादा नक्कीच नांदली गावचे सुपुत्र एक यशस्वी उद्योजक एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि दीपक दादा गेल्यानंतर खरोखर महेंद्र म्हात्रे यांच्या मनावरती आघात झाला. संपूर्ण कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. तर नक्कीच टॉससाठी यायचं लगेचच आणि त्यानंतर महेंद्र म्हात्रेंनी नक्कीच दीपक दादाच्या नावाने अनेक संघ मैदानावरती उतरवले आणि सातत्याने एक यशस्वी खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू यंदा एक जबरदस्त खेळ त्यांची पाहायला मिळाली. ओ यावेळेस खूप उंच गेलाय. हा चेंडू झेल होणार का आणि हा झेल मात्र झालाय ड्रॉप आणि या 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे हा चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे. यावेळेस टॉस झालेला आहे. नक्कीच टॉस जिंकले कोळेगाव संघाने. शंकर आमच्या सोबत आहे. शंकर काय निर्णय असेल? फिल्डिंग. समोरचा संघ आपण पाहिलं तर बेतोडे 20 संघ मात्र 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. शंकर बऱ्याचशा स्पर्धा तू खेळा गेले कित्येक वर्ष टेनिस बॉलसाठी तू खेळतोय कोळेगाव संघासाठी. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक तुला नक्कीच या मॅचसाठी. तर बेतोडे बीचचे कॅप्टन आमच्या सोबत आहे. टॉस तुम्ही गमावले. जर टॉस तुम्ही जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. निर्णय आता तुमच्या विरोधात आहे. फलंदाजी करायची 5 ओव्हरची मॅच आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. शेवटचा प्रश्न असेल या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. कॅप्टन भरपूर घाबरलेत हरकत नाहीये. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. तिथे सज्जित आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील. थँक्यू. तर हा चौकार मिळणार नाही कारण फलंदाजाच्या शरीराला स्पर्श करून चेंडू गेला होता. 2 धावा कारण अजूनही 6 धावा हव्यात. मगाशी आम्ही 6 म्हणालो कारण विशाल मात्रे यांनी आम्हाला बाहेरून आवाज दिला की 6 धावा हव्यात टॉस करून घेऊया. तिथे थोडंसं कन्फ्युजन झालं पण अजूनही हा सामना संपला नाहीये आणि नक्कीच आगासन संघ या संघाला अजूनही विजयासाठी 31 धावा झाल्या आहेत म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. मैदानावरती मोनिश या ठिकाणी येत आहेत. तर बेतोडे वर्सेस जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव.
यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो पाहायला मिळतो आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण करतायत. आगासा संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, पण अजून या संघाला 2 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिला सामना रोमहर्षक आपण पाहिला. आपण उसाडणे संघाने त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला आणि मानपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आलं आणि आता मात्र मैदानावरती आगासन संघ फक्त 2 धावांची गरज. हा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा येतोय विजयी षटकार. करण बेडेकरच्या बॅटमधून नाबाद राहत आहेत. संघ विजय होतोय. ओमसाई आगासन संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड आगासन संघ, हार्ड लक उंबरडे संघ. आणि नक्कीच मैदानात उतरताना रांगेत आपण जा, एकमेकांना शेक हँड करा. नक्कीच खेळ भावनेने तुम्ही खेळा. विजय भावनेने तुम्ही नेहमीच खेळत असता, पण खेळ भावना ही फार महत्त्वाची आहे आणि या खेळ भावनेने आपण नेहमी खेळत असतो आणि नेहमीच आपण ही भावना मनामध्ये ठेवूनच मैदानामध्ये उतरायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी